या देवी सर्वभूतेषु माता स्कंद माता रूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः। शारदीय नवरात्रोत्सवांच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज नवरात्रीचा 5वा दिवस। नवदुर्गांमध्ये 5वी दुर्गा म्हणून माता स्कंद माता यांची आज पूजा केली जाते। या देवीला 4 भुजा आहेत, त्यामध्ये 2 हातामध्ये कमळ, एका हातामध्ये मुद्रा आणि एका हातामध्ये कार्तिकेय आहे। कार्तिकेयला घेऊन ही देवी सिंहावर विराजमान आहे। असे म्हणतात की तारकासूर नावाचा एक राक्षस होता। या राक्षसाने आपल्या कठोर तपामुळे ब्रह्मदेवाला प्रसन्न केले होते। तेव्हा त्याने ब्रह्मदेवाकडून अमरत्वाचे वरदान मागितले होते, पण हे वरदान देणे शक्य नसल्याने ब्रह्मदेवाने त्याला समजून सांगितले की या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येकाला एक दिवस मरावेच लागते, तेव्हा तू दुसरे वरदान माग। तारकासुराने विचार केला की आपण असा वरदान मागावे जे देणे शक्य नाही, जे होणेच शक्य नाही। महादेव तपस्वी होते, त्यामुळे त्याने माझा वध फक्त महादेवाच्या पुत्राद्वारे व्हावा असे वर मागितले आणि ब्रह्मदेवानेही त्याला दिले। हळूहळू तारकासुराचा अत्याचार वाढू लागला, तो सर्वांना मारू लागला, त्रास देऊ लागला। हे पाहून सर्व देवदेवता खूप घाबरले आणि महादेवांकडे गेले। तिथे जाऊन त्यांनी महादेवाला विवाह करण्याची विनंती करू लागले। महादेवांनी पार्वतीशी विवाह केला आणि त्यांना कार्तिकेय हा पुत्रही झाला। मोठा झाल्यावरती कार्तिकेयने तारकासुराचा वध केला आणि सर्व देवांचे रक्षण केले। माता स्कंद माता ही आपल्याला आपल्या इच्छेनुसार फळ देते। ज्या जोडप्यांना संतती नाही त्यांनी जर स्कंद मातेची उपासना केली तर त्यांना संतती प्राप्तही होते। स्कंद माता हा अवतार फक्त कार्तिकेयला युद्ध आणि प्रशिक्षण देण्यासाठी घेतला होता। ही माता फक्त आपल्या मुलाचेच नाही तर आपल्या सर्वांचेही रक्षण करते। जय दुर्गा।